गटाच्या उमेदवार देण्याच्या निर्णयामुळे आता तिरंगी लढत हातकणंगले मतदारसंघात होणार आहे. कसं बघता या लढतीकडे मतविभागणीचा भूमिका कशा पद्धतीने? एक उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवायचं काय मला अधिकार नाही आहे. फक्त निवडणूक लढवणं हे माझं काम आहे आणि मी काय आज माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही, अनेक दिवसापासूनची तयारी आहे आणि त्यामुळं मी माझी तयारी करत चाललो आहे. किती रंगी का होईना, पण मतविभागणीची भीती ज्यांना उमेदवार उभा करायची त्यांनी करावी, मी कशाला चिंता करू. चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली होती, तुम्ही तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेंसोबत, तरी देखील मग का अशा पद्धतीचा निर्णय झाला? एक तर पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय आमचा पक्का होता आणि याचं कारण हे आहे, कारण याच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये होतं त्या काळामध्ये ऊसाची 3 टप्प्यामध्ये FRP केलेली होती, जो कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा होता. त्यासाठी आम्हाला सातत्यानं संघर्ष करून एक रकमी FRP घ्यावी लागली. कायद्याने मिळत असताना दुसरा मुद्दा आता जो मेळावा आहे शक्तीपीठ महामार्ग, हे शक्तीपीठ महामार्ग करण्याची हिंमत सरकारमध्ये कशी झाली? कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला आधीच पायगाड्या घालून ठेवलेल्या होत्या. जी दुरुस्ती झाली 2013चा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून 1 पट जादा वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना, अशी मूळ तरतूद होती. गावसभेचा ठराव आणि 90% प्रकल्पग्रस्तांची मान्यता न तरच जमीन अधिग्रहित करता येईल अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी होत्या त्या साऱ्या तरतुदी विधिमंडळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्त केल्या गेल्या. शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि समृद्धी हायवेला शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळाल्यात त्याच्या केवळ 40% रक्कम मोबदला म्हणून आता शक्तीपीठाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि मग हे कायदे केले कोणी? आणि त्यामुळं हे अशा प्रकारचे जर कायदे आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये होत असतील तर आम्ही का राहावं, त्या सरकारच्या पाठीशी का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलेलो होतो. हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत किंवा म्हणून आम्ही महाविकास आघाडीत येत नाही असं सांगितलेलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये फूट टाळायची असेल तर एक शेतकऱ्यांची एक विचारधारा, एक चळवळीची विचारधारा आम्ही तयार केलेली आहे आणि त्या विचारधारेचे लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला काही मतविभागणी होत नाही, कारण गेल्या 3 निवडणुका इथं या मतदारसंघामध्ये मी लढलेलो आहे. परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतांची भर पडली तर निवडणूक अधिक सोपी होईल असं अनेक जाणकारांनी सांगितल्यामुळं महाविकास आघाडीला मी सुचवलं की तुमचा उमेदवार तरी निवडून येत नाही, मग तुम्ही उभा करू नका आणि जे तुम्हाला साध्य करायचं ते परस्पर माझ्याकडून साध्य होईल हा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी 2 वेळा उद्धवजींना भेटलो होतो. त्यांनी सुरुवातीला अनुकूलता दाखवली होती, परंतु कुठून काय चाव्या फिरल्या मला माहित नाही, पण झाली लढत. तुमचा केजरीवाल तुम्हाला 8 टाकू अशा पद्धतीने कसं बघता तुम्ही? एकूणच ज्या पद्धतीने आता बच्चू कडूंना वागणूक दिली जाते, बच्चू कडू एक लढाऊ नेता आहे, नेहमीच ते लढत असतात आणि मला वाटतं की केजरीवालांना झालेली अटक सुद्धा बेकायदेशीर आहे, कायद्याच्या तरतुदी सोडून झालेल्या आहे असं माझं स्पष्ट मत. तुमचं आव्हान संपुष्टात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, कळेल 7 मेला कळेल. वंचितने इथं उमेदवार दिलेला आहे, जैन समाजाचाच उमेदवार आहे तिथं, अजून कुणाला जातीची कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचं असेल तर खुशाल उतरावं. हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीनं ही चर्चा करत होता, धैर्यशील माने यांनी थेट तुमचं नाव न घेता आरोप केलेला आहे की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशा पद्धतीची अवस्था तुमची झाली. मला वाटतं की मला आता कुणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. की केस पांढरी झाल्यात ती चळवळीत आणि अनुभवातून झालेले आहेत, तेव्हा अनावूत मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय बघा, जाईल तिथं लोक अडवा लागलेत आणि मित्र पक्षाचेच लोक तुम्हाला जवळ करत नाहीत.
अजून माझा मतदारसंघातला पहिला राऊंड झाला, अजून यांचं समजूत काढायचं चाललंय, त्यांनी ते बघावं. बच्चू कडू ह्या काही कारखानदारांचा तुम्हाला सोबत घेण्याला विरोध होता, अशा प्रकारे चर्चा आता या सगळ्यांना. माझी अशी माहिती आहे की दोन्ही आघाड्यातले सगळे कारखानदार एकत्रित येऊन हे कारस्थान करतायत, पण पुन्हा एकदा मैदानातच आम्ही त्यांना लोळवू. पण ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली, महाविकास आघाडीमधून बाहेर पडला, महायुतीमधून बाहेर पडला, मग त्याच्यानंतर पुन्हा शिवसेनेकडे जाण्याची काय गरज झाली, अशा पद्धतीची चर्चा आहे ती. नाही, काही आम्हाला जाण्याची गरज नव्हतीच आणि आम्ही आघाडीत येणार नाही ही तर ठाम भूमिका होतीच. फक्त त्यांचा आणि आमचा समान उद्देश होता, म्हणून जरा निवडणूक सोपी जावी यासाठी गेलो होतो. पण त्यांनी मदत करायचं नाकारलं किंवा उमेदवार दिला, माझी काही तक्रार नाही, माझं काम चालूच आहे. खरं तर माने आता म्हणतात